हा प्रस्ताव केवळ राजकीय नाही तर राज्यातील आणि विशेषतः विदर्भ आणि माझ्या उमरेड विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वेदना मांडणारा प्रस्ताव आहे। या उमरेड विधानसभेमध्ये गोसीखुर्द प्रकल्प, करांडला व्याध प्रकल्प आणि WCL कोळसा प्रकल्पामुळे उमरेड विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक रहदारी असते आणि त्यामुळे ग्रामीण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। अतिवृष्टी आणि पावसामुळे गावांचा संपर्क तुटतो। शाळेकरी मुले, शेतकरी व रुग्णांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्यांची आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आणि PWDचे जे CSR रेट्स आहेत त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। कारण ह्या ज्या मुख्यमंत्री सडक योजना आहे आणि प्रधानमंत्री याच्यामध्ये क्रस्टची जी स्ट्रेंथ असते ते 10 टनाची असते आणि मग ग्रामीण भागामधले आमचे मोठे जेव्हा ट्रक जातात तर ते लवकर खराब होतात आणि म्हणून माझी एक विनंती आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांचा CSR PWD अनुसार करायला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले रस्ते किमान माझ्या मतदारसंघातले रस्ते तरी तुटणार नाही याची विनंती या सरकारला मी करतो आहे। रस्त्यांकरता निधी हवा असतो आणि मला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की मागच्या 4 सेशनमध्ये PWDचा एकही पैसा माझ्या मतदारसंघामध्ये देण्यात आलेला नाही। 30 MDR, 2 हायवे आणि 3 स्टेट हायवे असल्यानंतरही निधी न मिळणं हे का होते हे फक्त विरोधी पक्षांच्या आमदारांसाठी आहे का हा प्रश्न मी या सरकारसमोर उपस्थित करतोय। आणि त्यानंतर मग अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये रस्ते खराब झाले, FDR फ्लड डॅमेज रिपेअर मध्ये एकही पैसा मागच्या 1 वर्षापासून आलेला नाहीये साहेब। मग सरकारकडे निधी नसेल तर मग त्यांनी सांगावं की तो निधी जो उपलब्ध आहे तो फक्त सत्ताधारी आमदारांकरता आहे का? न्याय कुठेतरी आम्हालाही मिळाला पाहिजे ही विनंती आज सरकारच्या या ठरावाच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय साहेब।